न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। विवाहासाठी योग्य वधूवर निवडताना केवळ सौंदर्य न बघता शिक्षण आणि धार्मिकता या गुणास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मंगला गायकवाड यांनी केले। श्रीरामपूरमध्ये 22 मार्च रोजी स्वर्गीय दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या 171व्या ख्रिस्ती वधूवर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी गायकवाड बोलत होत्या। कुटुंबात शांती, प्रेम आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी प्रार्थनेला अधिक महत्त्व देण्याचेही गायकवाड यांनी या प्रसंगी आवाहन केले। या प्रसंगी रेव्हरंड सूर्या गजबीय म्हणाले की विवाह संस्था ही देवाने निर्माण केलेली असून वैवाहिक आयुष्य जगताना पती पत्नीने एकमेकांच्या अधीन असावे। मुलामुलींच्या पसंतीनंतर विवाहासाठी अंतिम निर्णय घेताना पालकांची भूमिका महत्त्वाची असावी, असे मत रेव्हरंड दत्ता अमुली यांनी या प्रसंगी व्यक्त केलं। सीएनआयच्या माजी महिला अध्यक्षा शिल्पा सिंग मार्गदर्शन करताना म्हणाल्या की विवाह जुळवताना आई वडिलांच्या भौतिक दोषांकडे न बघता मुलामुलींच्या भविष्याकडे अधिक लक्ष द्यावे। यावेळी अपंग सामाजिक संस्थेचे चेअरमन संजय साळवे म्हणाले की विवाह जुळवताना आणि विवाह संस्कारापूर्वी संबंधित धर्मगुरूंना दोन्ही कुटुंबाची माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे। स्वर्गीय दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान कोंची तालुका संगमनेर या संस्थेची स्थापना 2001 साली झाली असून या सेवाभावी संस्थेने गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले आहेत। संस्था शैक्षणिक उपक्रमांतर्गत आदिवासी व इतर समाजातील एकूण 15 गरीब मुलामुलींची माध्यमिक व डिग्रीचे मोफत शिक्षण करीत आहे। आजही काही आदिवासींच्या काही मुली राहुरी फॅक्टरी येथील कॉन्व्हेंटमध्ये नर्सिंगचे ट्रेनिंग घेऊन बाहेर पडून नोकरीलाही लागले आहेत। कोंची गावातील शाळेचे एकूण 36 शैक्षणिक कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आहेत। ग्रामीण भागात 1500 वृक्षारोपण केलेले आहे। ग्रामीण भागात 5 मोफत नेत्रबिंदू तपासणी शिबिरे आयोजित करून 45हून अधिक ग्रामस्थांचे मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन यशस्वीपणे करून घेतले आहे। सामाजिक कार्यक्रमांतर्गत ख्रिस्ती समाजातील विवाहविषयक समस्या सोडविण्याच्या उदात्त हेतूने भोसले प्रतिष्ठानने संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 170 वधूवर मेळावे आयोजित करून 1500हून अधिक लग्न जुळविण्यासाठी मोलाची मदत केलेली आहे। भोसले प्रतिष्ठानच्या पुण्यात संपन्न झालेल्या 100व्या विशेष मेळाव्यात हजारोंच्या उपस्थितीत व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना पुण्याचे सन्माननीय माजी बिशप डॉक्टर थॉमस डाबरे जीवनसाथी म्हणून मुलाने निवड होताना फक्त त्यांना पगारपट्टी एवढंच न पाहता त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, धार्मिक आहे का, घरामध्ये त्याची वागणूक कशी आहे हे पाहिलं पाहिजे। आणि शिक्षण तर आता सगळ्यांनाच पाहिलं जातं, शिक्षणावरूनही निवड केली पाहिजे। मुलीला कधी कधी पगार जास्त असतो, मुलाला कमी असतो, परंतु त्यामध्ये तोडजोड करून सगळ्या गोष्टी जर आवडल्या तर त्यामध्ये तडजोड करायला काहीच हरकत नसते। मनापासून आभार मानतो, कारण हा वधूवर मेळावा ही गरज आहे। कुटुंब व्यवस्था निर्माण करणारा परमेश्वर आहे आणि माझ्याकडे आलेला प्रश्न हा आहे की जो आपण प्रश्न मला पुन्हा एक बार संस्काराचे महत्त्व काय आहे। विवाह संस्काराचे धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व एकच आहे की पती आणि पत्नी हे नातं देवानं जुळवलेलं आहे आणि देवापासून आहे। आणि दुसरी गोष्ट प्रियांनो, महत्त्व त्याला त्याच्यामुळे आलेलं आहे, अर्थात लग्न हा सोहळा आहे की धार्मिक संस्कार आहे। लग्न हा सोहळा नसून
धार्मिक संस्कार आहे. आणि जर धार्मिक दृष्टिकोनातून जर देवाला प्राधान्य देऊन जर या गोष्टी करत राहिलो तर ते कुटुंब तुटत नाही, तर ते जुळले जातात आणि शेवटी ते लेकरं आशीर्वादित होते. आणि त्यानंतर देवाला म्हटलं की मनुष्य आपल्या आईवडिला सोडून आपल्या पत्नी जोडून राहील. याचा अर्थ असा नाही की तो वेगळा होऊन राहणार आहे आणि आईवडिलांना अजिबात मान देणार नाही. तर त्याचा अर्थ ते स्वतः आता एक नवीन संसारामध्ये आहे आणि त्या संसाराचे निर्णय सगळे त्याने घ्यायचे असतात, काय करायचं काय नाही. परंतु बऱ्याचदा या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आईवडिलांना पण प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. परंतु आईवडील या नात्यानं आम्ही त्या मुलांना, आमच्या मुलाला आणि मुलीला त्यांचा संसार करण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. सध्या बऱ्याचदा आम्ही म्हणतो आईवडिलांची अपेक्षा असते असेच कपडे घातले पाहिजेत, तसेच घातले पाहिजेत. परंतु आता हे कपडे कोणते घालावे हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या मुलाने मुलीनं आपल्या आईवडिलांसमवेत प्रीतीनं राहणं गरजेचं आहे. ही अपेक्षा त्यांनी करणं गरजेचं आहे. एवढी माफक जर अपेक्षा केली आणि आमचे बंधनं त्यांच्यावर न लागता त्यांना पूर्ण जर स्वातंत्र्य दिलं तर ते लेकरं पण आपल्यावर प्रेम करतील निश्चितच आणि त्यांचं वैवाहिक जीवन निश्चितच आशीर्वादाचं होईल. म्हणून त्यांच्यावर आम्ही बंधनं घालता कामा नये. आणि मला सांगायचं आहे की आईवडिलांमध्ये जरी दोष असले तरी मुलांनी आपापला संसार योग्य रीतीने थाटला पाहिजे आणि आईवडिलांना समजून घेतलं पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्ष करून जर आपला संसार त्यांनी योग्य रीतीने थाटला तर ते पर्यायाने चांगलं होईल असं माझं मत आहे. मुलीची निवड करताना सर्वात महत्वाचा स्वभाव जो आपण कधीच वधू बघत असताना कधीही चर्चेला जात नाही किंवा त्यावर विषय कुठलाही निघत नाही. फक्त सौंदर्य, डिग्री, पगार या गोष्टी आपण प्रथमतः बघतो, परंतु स्वभाव मला वाटतं जुने दाखले भरपूर लोक आहेत. बघत असताना आपण काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नामध्ये स्वभाव कसा आहे हा कुठेही विचारला जात नाही आणि संसार स्वभावावरच चालतो. त्या मुलाचा आणि मुलीचा स्वभाव जर जुळले तरच संसार या ठिकाणी यशस्वी होईल. बहुचर्चित चालू असलेल्या या सेवाभावी या उपक्रमास आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विवाह इच्छुकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पास्टर राजेश कर्डक, संजय दुशिंग, प्रशांत लोखंडे, वर्षा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यासह जालना, संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यातल्या विवाह इच्छुकांची 170हून अधिक उपस्थिती दिसून आली. समाजमान्य ख्रिस्ती वधूवर मेळाव्यात सुरुवातीचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक सगळगिळे सर यांनी केले, तर संयोजक श्रीधर भोसले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक कदम, अनिल धिवर, याकूब लोंढे, गोपीनाथ चक्रनारायण, सुभाष कदम, विजय कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज सुप्रभातसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.